तर आपल्या समाजामध्ये स्थिर आणि अस्थिर अशा प्रकारच्या दोन्ही जमाती आहेत। स्थिर जमाती तर आपण पाहतोच, पण आता अस्थिर जमाती कोणती हे आपण पाहायला निघणार आहोत। त्यांची जीवन पद्धती कशी आहे, ते कसे राहतात, ते कुठून कुठेपर्यंत वास्तव करतात हे आज आपण पाहणार आहोत आणि त्यांच्यासोबत चहाही पिणार आहोत। तर नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा व्लॉग पूर्ण बघा, जेणेकरून अस्थिर स्वरूपाची जमातीचं राहणीमान कसं हे तुम्हाला समजेल। तर चला तर हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण मेंढपाल समाजाला भेट द्यायला आलेलो आहोत। अगदी 20व्या शतकापासून ही जमात पूर्ण भारतभर भटकंती करतेय। ह्यांची जीवनशैली कशा प्रकारे आहे ती ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात। हे जिथे थांबले त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी जाताना हा मुलगा इथे मला लाकूड तोडताना दिसला। सकाळच्या जेवणासाठी म्हणा किंवा चहा वगैरे करण्यासाठी हा मुलगा इथे लाकूड तोड करताना दिसला। अशा प्रकारे थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सकाळच्या अंघोळीसाठी इथे पाणी तापवत ठेवलंय। सध्या शाळा चालू नाही आहेत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या छोट्या मुलीही भटकंती करताना त्यांच्यासोबत आपल्याला दिसून येतात। अशा प्रकारे इथे बसल्यानंतर मला ह्या गारठ्या थंडीतही ऊब जाणवत होती। काय कोणतं टॉनिक आहे? ते भुरटून टॉनिक आहे। म्हणजे त्याने काय होतं पाजल्यानंतर? तिनं चारा खाते ती, खुराक खाते ती। अशा प्रकारे वाटीमध्ये किंवा छोट्याशा डब्यात घेऊन सिरिंज मार्फत मेंढरांच्या कोकरांना ओरली याचा डोस दिला जातो, फक्त सकाळच्या टायमिंग मध्ये, जेणेकरून हे खुराक जास्त खातील। अशा प्रकारे जगात आणि जगातील अनेक देशात अशा अनेक माणसांच्या जाती आहेत ज्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात, भटकंती करतात। त्यातील महाराष्ट्रातील मेंढपालाची ही जात किती 20व्या शतकापासून जगण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करत आपला व आपल्या कुटुंब कबिल्याच्या जगण्याचा मार्ग शोधत अशा प्रकारे भटकंती करते आहे। पश्चिम महाराष्ट्रातून ते मराठवाडा, विदर्भ या प्रदेशात आपल्या मेंढरांसोबत भटकंती करते। या मेंढपालाला कुठल्याही प्रकारची सरकारी किंवा सामाजिक मदत मिळत नाही। काही शेतकऱ्यांची इथे थांबलं तर काही शेतकरी मदत करतातही, पण त्यातील काही स्वभावाने कडक जाणून येतात, त्याच्यामुळे मदत करणं ही गोष्ट लांबच पडते। कशा प्रकारे त्यांनी दूध पिताना स्वतःची शेपटी हलवत होते। मी सतत ते शेपटींकडेच बघत होते आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्कीच ते बघाल। आता इतक्या महिलांची भटकंती करतात तर इतकं तर साहजिकच आहे की त्यांनी उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोबतच घेऊन हिंडत असतील। सध्या तरी हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे खूप सारे घोंगडेही त्यांनी घेऊन हिंडत असतील। त्याच्या वाहतुकीसाठी लागणारं साधन म्हणजे एकमेव घोडा। अगोदर गाढवही वापरत असत, पण सध्या तरी घोडे वापरतात। अशा प्रकारची रंगाने सुरेख असणारी घोडी त्यांच्याकडे होती। मला त्या घोड्यात जवळ जायचा मोह आवरला नाही, तरीही माझ्या चेहऱ्यावरील थोडी उत्सुकता आणि भीती जाणवते। हात फिरवताना खूप मस्त वाटत होतं। अशा प्रकारे तिथलं एक पांढरं शुभ्र कोकरू मी माझ्या कवेत घेतलं। अशा प्रकारे काही कोकरं दूध पित नाहीत, त्याच्यामुळे इथल्या शेळ्यांचं असो किंवा मेंढरांचं असो, सगळ्यांचं दूध असं एकत्र करून लहान बाळांच्या बॉटलमध्ये भरून त्यांना पूर्णपणे असं पाजलं जातं। हे आपण सकाळचं दृश्य पाहतोय, त्याच्यामुळे ह्या जाळीच्या मध्ये हे सगळे मेंढरं आहेत, कारण रात्री हे ह्यांना नेटच्या मध्येच नेऊन ठेवतात, जेणेकरून चोरांची किंवा कोल्ह्यांची वगैरे भीती राहत नाही। ही माझ्या मामाची मुलगी पूर्वी, हिला ह्यांना जवळ घ्यायला, ह्यांना कवेत घ्यायला फार आवडत होतं। अशा प्रकारे ही पांढरी मेंढी आणि ही तिची ती दोन कोकरं, तीही अगदी पांढरी शुभ्र। त्या मधल्या कोकराकडे बघितल्यानंतर सध्या जी सोशल मीडियावर जी ट्रेंड चालू आहे ते सन किस्डची वगैरे,
तेच मला तिला बघून जाणवलं. त्यांच्या अंगावर असणारी ती लोकर तिच्यावरती हात फिरवतानाही अगदी उबदार जाणवत होतं. अगदी तिच्या अंगावरती गरमाई जाणवत होती. आता आपण बघितलं आहोत हे पूर्णपणे सकाळचं दृश्य आहे. आपण सकाळी इथे येऊन हे शूट केलेलं आहे. आता आपण डायरेक्ट रात्रीच भेटणार आहोत. आता रात्रीची वेळ आहे आणि आपण रात्रीच्या टायमिंगला इथे आलेलो आहोत. त्यांचं चहाचं वगैरे चालू आहे. चला तर मग आपण ही चहा पिऊनच जाऊयात. रात्रीची वेळ असल्यामुळे त्या मेंढरांचे डोळे अगदी काजव्यागत चमकत होते. सगळीकडे काजवे आले की काय असं जाणवत होतं. आणि हा दादा पूर्णपणे नेट साईडने बांधायची तयारी करत होता. ती मेंढर आहेत आपल्या ह्याच्यात. लहानपणापासून तिथून असं हीच करता का? असं वास्तवावरच असतं का इकडे तिकडे? आता किती दिवाळीपासून निघालेत का तिथे? मग रात्री थंडी बिंडी दिसणार आहो तुम्ही ह्याच्यावर मोबाईल वर. पावसात फिरावं लागतं आम्हाला, गारठ्यात बी फिरावं लागतं. कधी चोर आले तर उभा बी राहावं लागतं. मग काय असे प्रसंग आलेत का कधी चोर आली वगैरे? बक्कळ प्रसंग येते ती, कधी लांडगे येते ती, असं होते ना. तुम्ही पण मसवडीचे? हा मस्त. आम्ही साळमुक्त आहे. नाव काय तुमचं? सतीश लक्ष्मण राजगे. मग घरी किती दिवस असता म्हणजे तुम्ही? घरी काय 2-2-2.5 महिने वर्षातून. बाकी असं सगळं बाकी इकडेच मेंढरा मागच करावं. सगळे सण असे दुसऱ्या गावीत साजरे? हा दुसऱ्या गावात साजरे. सण कसे साजरे करतात तरी तुम्ही? काय हे असंच रानावर पुराण घालायचं, चूल 3 दगड्या चूल करून किंवा पाडवा करता. सगळे सण 12 सण करता, पण रानावरच करता. तरी पण मग जीवन चांगलंच आहे की असं जरी आता जीवन आमचं चांगलं आहे का अजून? नाही तुमचं चांगलं आहे तरी. चांगलं आहे. जी शेतकरी येईल ते आम्हाला शिवाय देते, बारकं पोरग सुद्धा शिवाय देते. काय जीवन चांगलं आहे आमचं. तरी पण नैसर्गिक जीवन जगताय काका तुम्ही. बाकी हा जेवण जाऊन आम्हाला मच्छर चावत नाही, आजार होत नाही, एवढा मध्ये आम्हाला 3-3, 4-4 वर्ष आम्ही आजारी पडत नाही. मग तेच की असं होतंय आमचं. बिल्डिंग मध्ये राहून लोक नीट नाही. सर्दी खोकला सुद्धा आम्हाला येत नाही. कुठलं पाणी फ्रीज मधलं पाणी पिलं म्हटलं की आजारी पडतो. कारण का ती सवयच किती नाही आम्हाला. असलं कुठं हिरीत त्या कुठं बिगर उपच्या हिरीत जर पेल तर काय होत नाही. म्हणजे माणसं साथ देत नाहीत पण निसर्ग तुमची साथ देते. हा निसर्ग साथ देते. आमचा देव ते बाळमामा साथ देते आम्हाला. होय. मुलं किती आहेत तुम्हाला? मुले 3 मुली आहेत, एकच मुलगा. मुलीचं लग्न झालं? हो 2 मुलीची लग्न. कुठे दिली त्यांना? शेतकरीला दिली. मग त्यांचं पण म्हणजे असं अशा वास्तवाला नाही हाय ती त्यांच्याकडे अशी. पण एक ट्रक ड्रायव्हर आहे, एक शेती. मुलगा काय करतो? मुलगा शाळेत 9वीला आहे. मग ते शाळेला जे असते ते घरी ठेवूनच येतात? हा शाळेची घरची. ते आता लॉकडाऊन मुळे बारके पोरं संघ आहे. ते आता शाळा चालू झाली लावायची ती माझ्या. त्यांच्या जेवणाचं मग? ते घरी आई वडील आहे की. असे आम्ही ज्या अडाणी जे आहे तेवढी मेंढरा माझ्या. आम्हाला काय ते येतच नाही. हेच लई येतंय काका तुम्हाला. आता काय शिक्षणात लिहून काय करता? बरं बघू आता ही तुम्ही करून बघा एक बार. एकच वर्ष करून बघा. एवढ्याला सांभाळा सुद्धा विद्या आहे. 10च करून बघा तुम्ही, जास्त करू नका. 10च करून बघा. तीच टॅलेंट तुमच्यात आहे की मग काका, आमच्यात नसतंय. उगा आता आम्हाला कसं आहे लोक काही आता आपलं मजुरी करण्यापर्यंत आपलं ही 12 महिने चालू असतं आमचं. एवढा मोठा त्याच्यात मरते दिबी तिकती जगती दिबी तिकती असते सगळी जगत नाही. हा शेतकऱ्याचं काय 4 कोपरे जमीन असते, 4 कोपरे पिकत नाही, 3च कोपरे पिकत आहे का नाही. हा म्हणजे आम्हाला सुद्धा चढ उतार आहे. त्याला औषध करावं लागतं, ह्याला इंजेक्शन द्यावं लागते. ते त्यांच्या खायचं कसं काय खातात? त्याला हे रानावर शिंपते ते. असं करावं लागतंय ना.
बाबा ही कसं आजारलंय ह्याचा कुठला पार्ट गेलाय ते आम्हाला बाहेरच कळतो. माणसाने गेल्या वर्षी नांगरडी राहत आम्हाला मार महाराजांना मारला दिव्याचा पुजारी यायचो आणि एक मेंढर धरून ठेवलं. जेव्हा केस त्याच्यावर केस करतो शेतकऱ्याला म्हणजे त्याचं नाव काय सांगा आम्हाला, त्याच्यामुळे केस टाकतो म्हणलं माझी करंगळी बुडली आणि निशाणी झाली. तेव्हा त्यानं भेब्यानं सोडलं. त्यानं गिरायक साठी त्याला आलं होतं मेंढी न्यायला. तेव्हा त्यानं सोडलं. तर बायका माणसाला बी आता तर राहू द्या मामा म्हणतो. आणि का तर देवाचा पुजारी दाढी राखली केस वाढवली ती कशाला पुजारी करतो. अशी काय काय माणसं भेटतील. आणि काय काय लई समजदार माणसं भेटतील. आता लातूर एरियात एक नंबर बा. हो एखाद्या शेतकरी जर खाल्लं जर असतील म्हणा मारू नको तुझं काय आहे ते गावात 4 माणसं सांगतील तुझं नेमकं पण मारायचं नाही धंदा. अशा भागात ते एरिया. पण हे आपला सोलापूर जिल्हा तर लई कडक लागतो. हो लई कडक. काल तुमच्या दारपच्या वरत एका शेतकऱ्याला आम्ही हातापाया पडतो दिवस मावाळा उपलाण्याचा कुठं बसायचं. शेतकरी माळाला बसतो बिसी चोरा तर शेरडा का म्हणतो नग नग बसवायला वर्दळ लावतो. कारण का त्याला पण कांद्याचा पालाचा खाया का हो अशा बद्दल. असे काही काय कुठं जाता आता तुम्ही? लातूर पत्र आंबोजोग एरिया. तिथून महागारी फिरवलं आखितीला नेमकं घाटावे आता तुळजापूर. मोठा पाऊस चालू व्हायला आपण चिखलात बाहेर निघालो एवढ्या टाइमात. मग तोवर हिरव पारव होत जातो. पर झालं तुमच्या गणपती आसपास घरी जातात. दिवाळी झाली की निघालो माघारी अजून. असं वर्षानुवर्षी चालूच आहे. जमिनी वगैरे नाही तुम्हाला? जमीन आहे त्या पण माळाच्या पण ही जगवाला वगैरे कसं जंगल आहे की एका ठिकाणी जगू शकत नका तुम्ही आता या आधुनिक पद्धतीने? ही म्हणजे कसं आहे ही आम्ही एका गावचं नाही बावकीतली बावकीत कुणाच जमलंय ते आमचं जमायचं. ही पै पावली सगळी असं आहे. एक दोन चारा ही आणून नाही 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 एका ठिकाणी एका ठिकाणी याला फिरवाच लागतं. हा फिरवाच लागतं. बरे तुमचं नाव आहे खाया गाव द्या पण चक्कर घालायचं लागतं. आणि हे 4 गावची चौघात यायची. मेंढराच्या नाही मी चहा घेत तिकडे सांग दादाला सांग चहा कसा आहे. कसा आहे चहा? पितो त्यापेक्षा चांगला आहे का? छान आहे की नाही? सांडल ह्याच्यामधून बाहेर निघत नाही. चोरा पाय दाखवला. आमच्या तिकडे मोहोळ पास केलं का नाही ताकद नाही कोणाची यायची. मोहोळपासून इकडं अलीकडे आलं म्हणलं की जागावच लागतात. तत्न पलीकडे काय नाही. अगदी एका खंडाने जर राहिलं तर त्याला काय त्रास होत नाही. शेतकरी कोणी ताप देत नाही ती काय नाही. पण ह्या एरियात म्हटलं की जागावं लागतं. असं करावं लागतं. त्याच्यात मस्त मोकळी हवा जीवन चांगलं जगतंय. पण त्याला बी तुमच्या एक नावाचं दुखत जर पडलं इगीन त्याच्यावर सुद्धा इगीन पडते. यंदा याला किती बी चारा घातला तर ही खरबच आहे ती सुधारणा व्हाय नाही असं. त्याला औषध फिवषध डोस द्यावं लागतं वेळेवर. यंदाचं वर्ष चांगलं नाही कसं नाही चांगलं नाही. ती बागवाली तर अगदी मातीत गेली. द्राक्षाची बागवाली कायच नाही त्याला रुपयातलं 4 आणि फळ. तसं आम्हाला सुद्धा झाले पिले बारकी डबके. आता ते एवढे सगळ्याला ओळखू येत असतील का काय काय? हा ओळखू येते ते मेंढर लागले ते आपापल्या साईडला थोडी मध्ये बांध घातल्यावर ह्याची जे त्या साईडला सकाळी वाघर सोडली की त्या बाजूला निघून जाते. तिकडचं मेंढर कुठल्याकडे निघाय जातो तिकडेच निघणार असं आहे. ते जात लय हुशार माणसापासून.
लोकर वर्षातून एकदाच काढायचं. नाही 2दा काढावं लागतं वर्षातून. आता या मोहल्या महिन्यात चालू होणार काढा आणि एक आखाडा ते काढा चालू. किती निघते अशी लोकर काढायला गेली? लोकर काय निघायला लई तर 30 किलो निघते, जास्त निघत. म्हणजे ते लोकरीचं पण त्यांच्या खाण्यावर असतं. लोकरीला काय आता किंमत नाही, लोकर अशी रानावत पडते. लोकरी नाही ते कोण आता घेत, म्हणजे निबर केसाची मेंढर निघाली ना. पहिली तर कापसावान लोकर होती ती आपल्याला ह्यातून एवढं लक्षात येतं की हे जिथे जिथे वास्तवात जातात तिथले शेतकरी असो किंवा त्यांची मुलं असो त्यांना शिवीगाळ वगैरे करतात. पण हे एक महत्वाची गोष्ट इथे आहे की हे आपल्या शेतात येऊन राहतात. ह्याचा फायदा फक्त यांनाच नव्हे तर आपल्यालाही होतो. कारण ह्याचं खत ही आपल्याला उपयुक्त पडतं, आपल्या शेतीची चांगली मशागत होते, त्याचा फायदा आपल्याला होतो. तर ह्यांना शिवीगाळ कडणं हे पूर्णपणे आपल्याला टाळलं पाहिजे. कारण हे ही आपल्यासारखीच माणसं आहेत. हे आले म्हणजे ह्यांना असं उगी कशा आरे तुरे आरे रावी करणे ही बाजूला सारून आपणही यांची तितपतच काळजी घेतली पाहिजे. कारण हे ही आपल्या एका समाजाचा भागच आहेत. माणसाने माणसाची माणसाप्रमाणेच वागणं ह्यालाच माणूस धर्म म्हटलं जातं, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाव काय आहे तुझं? राहणार कुठला? दिवसभर कोंबड्या ह्या पूर्णपणे मुक्त असतात, पण रात्रीच्या वेळेला ह्या पूर्णपणे ह्या खुराड्यात बंदिस्त केल्या जातात, जेणेकरून कुत्र्यांकडून किंवा इतर भक्षक प्राण्यांकडून ह्यांची शिकार होऊ नये. ह्यांची पूर्णतः काळजी घेता ह्यांना अशा प्रकारे खुराड्यामध्ये बंदिस्त केलं जातं. आपण इथं नाईटला आलेलो आहोत आणि आता आपण चुलीवरची गरम गरम भाकरी पण खाणार आहोत आणि ती भाकरी आहे बाजरीची. ही भाकरी खाऊ घालणार आहे आपल्याला. नाव काय अंधाराचं राज्य संपुष्टात येऊन ह्यांचा सूर्य नव्या उमेदीने उजडला. पुन्हा हे सज्ज झालेत खडतर आव्हानासाठी. आता आणखीन नवीन गावं, नवीन प्रवास, मात्र अडचणी त्याच अगदी जीवघेण्या. तसे मी मांडलेले विचार काही नवीन नाहीयेत, तेच अगदी जुने. पण ह्या विचारांवर प्रकाश झोताचे दिवे लागत नाहीयेत, हीच काही ती एकमेव खंत आणि ही विनंती. खूप काही नाही, फक्त आपण ह्या समाजाचा, संस्कृतीचाच एक भाग आहोत. आता संस्कृती म्हणजे काय तर राहणीमान, पेहराव, आहार, आचार, विचार, व्यवहार, दैनंदिन जीवन पद्धती सोबतच नैतिक मूल्य जपणं आणि सण, प्रथा, परंपरा, संगीत, कला यांनी युक्त अशी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे नियमावली म्हणजेच संस्कृती. मग मेंढपाल ही आपलाच एक भाग आहेत. त्यांच्याशी विनम्रनी आपुलकीने वागू, निसगळेच माणसाप्रमाणे जगू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मेंढपाल हा समाज पूर्णपणे प्रकाश झोतात यायला हवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. अशाच प्रकारे तोही व्हिडिओ नाविन्यतेने नटलेला असेल. तोपर्यंत बाय.